लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज तरी आमच्या खात्यावरती पैशांचे वितरण होणार की नाही, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत 15 तारखेच्या आधी प्रत्येक महिन्याच्या हप्त्याचे वितरण करायचे अशा बाबतीत लेखशीर्षानुसार महिला व बालविकास विभागाला सरकारच्या वतीने आदेश आहेत। परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यावरती यावेळी आपण पाहिलं की अजूनही जुलै महिन्याचा हप्ता असेल किंवा त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता असेल, कोणत्याही प्रकारचे वितरण झाले नाही आणि म्हणूनच हे वितरण एवढे पुढे का आले। लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणाबाबतचा GR हा दिनांक 12 तारखेला आल्यानंतर त्या ठिकाणी 14 तारखेलाच वितरण होईल असे देखील बोलले गेले होते। जो 12 तारखेचा GR होता त्या GR मध्ये नमूद केल्यानुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती या प्रवर्गातील महिलांसाठी हप्ता वितरणाचा GR आला होता आणि इतर जे काही प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गाचे GR येत नाहीत हे आपण आधी सांगितलं होतं। परंतु हप्त्याचे वितरण हे 15 तारखेच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती करायचे आणि त्या पण मार्च महिन्यापासून किंवा एप्रिल महिन्यापासून पाहतोय की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 15 तारखेच्या आधी पैसे जमा होतात आणि 15 तारखेच्या आधी जर नाही आली तरी 15 तारखेला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण होत असते। यावेळी आपण पाहिलं की हप्ता वितरणामध्ये एकतर पहिली गोष्ट क्लिअर आहे की 1500 रुपये येणार आहेत, 3000 रुपये येणार नाहीत, कारण 2 हप्त्यांचे एकत्रित वितरण होणार नाही। त्यासोबतच मध्ये जो विषय सुरू होता की लाडक्या बहिणींचा निधी वाढणार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार, तर याबाबतचा देखील कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय त्या ठिकाणी आला नाही। म्हणजे लाडक्या बहिणींना जे पैसे मिळणार आहेत ते 1500 रुपयेच मिळणार आहेत, पण याचे वितरण कधी होणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण एकीकडे 14 तारखेलाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील असे बोललं गेलं होतं, परंतु आपण पाहिलं की 14 तारीख गेली, 15 तारीख गेली, आज 16 तारीख आहे। किमान आज तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण सुरू होणार की नाही हा प्रश्न राज्यातील सर्व लाखो महिलांना पडला आहे। त्यासोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवीन e-KYC संदर्भात आणि नंतर ज्या लाडक्या बहिणींचे e-KYC करूनही पैसे बंद झाले आहेत त्या महिलांचं काय होणार। चला सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, परंतु त्याआधी अशाच कामाच्या माहितीसाठी आणि योजनांबाबतच्या पुढीलही सर्व महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, 15 तारखेच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे पैसे किंवा वितरण होणे आवश्यक होते। आपण पाहिलं होतं की लाडकी बहीण योजनेमध्ये आता मार्च 2026 ते 27 पर्यंत नवीन पद्धतीने लेखशीर्ष आहे, ज्या लेखशीर्षानुसार महिला व बालविकास विभागाने 15 तारखेच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण करणे आवश्यक आहे। परंतु यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे जी महिला ज्या प्रवर्गातील आहे त्या प्रवर्गाने 10 तारखेच्या आधी लाडक्या बहिणींच्यासाठी त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला पैसे देणे आवश्यक होते की तारीख 10 तारीख। परंतु यावेळी आपण पाहिलं की हप्ता वितरणाबाबतचा जो GR आला तो GR आला 12 तारखेला आणि 12 तारखेला GR आल्यामुळे लगेचच 13 किंवा 14 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण करणे शक्य झाले नाही आणि म्हणून हे वितरण लांबले। आता आज पैसे येणार का हा मुद्दा आहे, तर याचं उत्तर आहे आज पैसे मिळणार नाहीत। तुम्ही म्हणाल मग हे पैसे आज का मिळणार नाहीत, तर लक्षात घ्या आज काय आहे, तर आज रविवार आहे। रविवारच्या दिवशी लाडकी बहीण योजनेअंतर्गत DBTची प्रक्रिया सुरू होत नाही। म्हणजे जर ही प्रक्रिया शुक्रवारी सुरू केली असती किंवा गुरुवारी सुरू केली असती किंवा शनिवारी सुरू केली असती तर त्या ठिकाणी पैशांचे वितरण रविवारी झाले असते, परंतु आज वितरण सुरू होत नाही कारण आज त्या ठिकाणी सुट्टी असते आणि या शासकीय सुट्टीनिमित्त आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण होणार नाही। जे काल देखील पाहिलं आपण शासकीय सुट्टी असल्यामुळे काल देखील वितरण झाले नाही आणि आजही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत, परंतु उद्या मात्र लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याची दाट शक्यता आहे। कारण लक्षात घ्या 12 तारखेला GR आला आहे, 5 दिवस पूर्ण होत आहेत आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या नवीन लेखशीर्षानुसार 15 तारखेच्या आधी पैसे द्यायचे आहेत, परंतु 15 तारखेला सुट्टी असल्यामुळे 15 आणि 16 या 2 दिवशी वितरण न केल्यामुळे त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17 तारखेला मात्र योजनेचे पैसे जमा होणार असल्याबाबतची माहिती मिळत आहे आणि म्हणूनच येणाऱ्या 2 दिवसांमध्ये म्हणजेच की आज आणि उद्या वितरण सुरू होऊन उद्या आणि परवा या 2 दिवसांमध्ये राज्यातील जवळपास 1,70,00,000 महिला किती आहेत, 1,70,00,000 महिलांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे। आता यातील पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवीन e-KYC सुरू आहे का, तर नवीन e-KYC सुरू नाही। बरं, नवीन e-KYC सुरू कधी होणार, तर नवीन e-KYC सुरू होण्याबाबतची कोणतीही अधिकृत अपडेट नाही। पुढचा मुद्दा, ज्या महिलांचे पैसे लाडकी बहीण योजनेची e-KYC करूनही बंद झाले आहेत त्यांनी काय करायचं,
तर सध्या तुम्ही ऑनलाईन काहीही करू शकत नाही. सध्या सरकारच्या वतीने महा ID जी सुरू आहे, त्या महा ID मध्ये लवकरच लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC पर्याय येणार असल्याबाबतची माहिती मिळत आहे, परंतु त्याबाबत देखील अधिकृतपणे कोणतीही माहिती आपल्याकडे नाही. म्हणूनच लाडक्या बहिणींना सध्या ऑनलाईन पद्धतीने तुम्ही काही चेक करू शकत नाही. जर तुम्हाला तुमचे योजनेचे पैसे बंदच का झालेत हे तपासायचे असेल तर तुम्हाला तुमच्या त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्यावी लागेल आणि त्यांची भेट घेतल्यानंतर तुम्हाला या योजनेमधून कोणत्या अटी किंवा कोणत्या निकषांमधून अपात्र केले हे सांगितलं जाईल आणि त्या अटी किंवा त्या निकष किंवा त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यास तुमचे लाडकी बहीण योजनेचे बंद झालेले पैसे चालू होऊ शकतात. ऑनलाईन तुम्ही त्या ठिकाणी काहीही करू शकत नाही. म्हणूनच योजनेसंदर्भातील पुढील महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.